सर्व श्रोत्यांसाठी, जेव्हा आपण येशू ख्रिस्ताचा स्वीकार करतो, आपल्या पापांची क्षमा मिळवतो आणि देवाला संतोष देणारा परिपूर्ण विश्वास बाळगतो, तेव्हा काहीही अशक्य नसते. आपण आनंदात आणि देवाबरोबर निरंतर सहवासात राहू आणि आपण जे काही मागू त्याची उत्तरे आपल्याला मिळतील. तेव्हा आपल्याला कशाचीही उणीव भासणार नाही. परंतु अनेक वेळा प्रभू प्रभू असे म्हणत असूनही आपण देवाला संतोष देण्यात अयशस्वी ठरतो, कारण आपल्यामध्ये परिपूर्ण विश्वासाचा अभाव असतो. आपल्याला यात संघर्ष का करावा लागतो आणि त्यातले अडथळे कोणते आहेत? चला, ओन्ली द बायबलच्या आजच्या भागातून आपण हे जाणून घेऊया. रोमकरांस पत्र 8:6-7. कारण देहावर मन ठेवणे म्हणजे मरण, पण आत्म्यावर मन ठेवणे म्हणजे जीवन व शांती. कारण देहावर मन ठेवणारी वृत्ती देवाचा द्वेष करते, कारण ती देवाच्या नियमाचे पालन करत नाही, कारण तसे करण्यास ती समर्थही नाही. आपण जे पाहतो, ऐकतो आणि शिकतो, त्याचे ज्ञान जन्मापासूनच आपल्या मनात साठवत असतो. विचार करणे म्हणजे हे ज्ञान आठवण्याची प्रक्रिया आहे. विचारांचे दोन प्रकार आहेत, शारीरिक विचार आणि आध्यात्मिक विचार. या संज्ञांचा अर्थ काय आहे? प्रथम, आपण शारीरिक विचारांबद्दल जाणून घेऊया. शरीर या शब्दाचा अर्थ सामान्यतः मानवी शरीर असा होतो. बायबलमध्ये शरीर या शब्दाला अनेकदा त्याचा आध्यात्मिक अर्थ असतो. रोमकरांस पत्र 8:8. जे देहाच्या अधीन आहेत ते देवाला संतोष देऊ शकत नाहीत. आध्यात्मिक दृष्ट्या देह म्हणजे शरीर आणि पापी स्वभाव यांचे मिश्रण होय. द्वेष, क्रोध, निंदा, मत्सर आणि अहंकार यांसारखी असते अदृश्य वाटू शकतात, पण ती कोणत्याही क्षणी प्रकट होऊ शकतात. जेव्हा विचार देहावर, पापी स्वभावावर आधारित असतो, तेव्हा तो देवाच्या इच्छेविरुद्ध असलेले दुष्ट विचार निर्माण करतो. हे देहाचे विचार आहेत. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर अस्त्याचे विचार. याउलट आध्यात्मिक विचार देवाच्या इच्छेशी सुसंगत असलेल्या सत्याचे ज्ञान परत आणतात. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर सत्याचे विचार. उदाहरणार्थ, जेव्हा कोणी तुमच्याशी उद्धटपणे वागते किंवा तुमच्यावर अन्यायकारकपणे टीका करते, तेव्हा तुम्हाला अपमानित आणि नाराज वाटत असेल, तर हे शारीरिक विचार आहेत. शारीरिक विचार करणारी व्यक्ती आपली अस्वस्थता शब्दांद्वारे व्यक्त करू शकते किंवा आतून दुखावलेली, निराश आणि व्यथित होऊ शकते. देव म्हणतो, सेवा करा, स्वतःला लीन करा आणि इतरांच्या हिताचा विचार करा. जर तुम्ही या वचनांचे पालन करणे हे नुकसान मानत असाल, तर ते देखील शारीरिक विचारच आहेत. जर तुम्ही शारीरिक विचारांपासून मुक्त झाला नाही, तर तुम्ही देवाच्या वचनाचे पालन करू शकणार नाही आणि तो देत असलेले आशीर्वादही प्राप्त करू शकणार नाही. शारीरिक विचार येण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे हृदयात असत्याचा, म्हणजेच देहाचा, वास करणे. जर तुमच्याकडे केवळ सत्याचे ज्ञान असेल, तर तुमच्या मनात केवळ आध्यात्मिक विचारच येतील. परंतु कधीकधी आध्यात्मिकरित्या विचार करण्याचा प्रयत्न करूनही तुमच्या मनात असत्याचे विचार येतात, कारण तुम्हाला सत्य आणि असत्य यांतील फरक ओळखणे कठीण जाते. उदाहरणार्थ, काही पुस्तके सांगतात की आपल्या आईवडिलांचा सूड घेणे योग्य आहे. ही पुस्तके वाचल्यानंतर ते सत्य म्हणून स्वीकारणे सोपे जाते. परंतु देवाच्या वचनाच्या प्रकाशात तपासले असता हे सत्य नाही. मत्तय संध्याकाळी 6:22 प्रभू आपल्याला त्याऐवजी आपल्या शत्रूंवर प्रेम करण्यास आणि त्यांना 70 वेळा 7 वेळा क्षमा करण्यास सांगतात. जर तुम्हाला सत्याचे ज्ञान असेल आणि कोणी तुमचे जीवन कठीण करत असेल, तर तुम्ही मी क्षमा केलीच पाहिजे, मी प्रेम केलेच पाहिजे, असे म्हणून आध्यात्मिकरित्या विचार करण्याचा प्रयत्न कराल. पण अस्त्याचे ज्ञान असलेला कोणीतरी देवाच्या वचनाचा विरोध करत म्हणतो, ती व्यक्ती दुष्ट आहे, मी त्यांच्यावर प्रेम करू शकत नाही. हे लोक स्वतःच्या तत्वानुसार जगतात,
जर तुमच्याकडे दैहिक विचार असतील तर तुम्ही देवाच्या वचनाचे पालन करू शकत नाही किंवा परिपूर्ण विश्वास ठेवू शकत नाही. आणखी एक घटक जो आपल्याला परिपूर्ण विश्वास ठेवण्यापासून अडथळा आणतो तो म्हणजे प्रत्येक सिद्धांत जो देवाच्या वचनाच्या विरोधात जातो. सिद्धांत म्हणजे एखाद्या गोष्टीचे स्पष्टीकरण देण्याच्या उद्देशाने विशिष्ट ज्ञानावर आधारित असलेली एक तार्किक प्रणाली. काही सिद्धांत देवाच्या वचनाच्या विरुद्ध असतात आणि आध्यात्मिक श्रद्धा ठेवण्याच्या मार्गात अडथळा ठरतात. सिद्धांत आणि ज्ञानाने मानवी संस्कृतीच्या प्रगतीत योगदान दिले आहे. पण याचा अर्थ असा नाही की ते सर्वच सत्य आहेत. सिद्धांत हे मानवी आकलन आणि कल्पनांवर आधारित तार्किक रचना असतात. एकाच घटनेबद्दल अनेक सिद्धांत असू शकतात. एकेकाळी योग्य मानले गेलेले सिद्धांत नंतर चुकीचे ठरू शकतात. कालखंड किंवा संस्कृतीनुसार सिद्धांत बदलू शकतात. काहींमध्ये सत्य असले तरी अनेकांमध्ये नसते. जेव्हा एखादी व्यक्ती ज्ञान आणि सिद्धांतांमध्येच अडकून पडते तेव्हा तिला देवाच्या कार्यावर विश्वास ठेवणे आणि त्याच्या वचनाचे पालन करणे कठीण होते. उदाहरणार्थ, बायबलमध्ये म्हटले आहे की देवाने मानवजातीची निर्मिती केली, परंतु शाळांमध्ये उत्क्रांती शिकवली जाते. एक मानवी सिद्धांत असल्याने लोकांना सृष्टिकर्ता देवावर विश्वास ठेवणे कठीण होते. जो मानवी तर्क आणि अनुभवाला प्राधान्य देतो, तो शून्यातून काहीतरी निर्माण करणाऱ्या देवावर विश्वास कसा ठेवू शकेल? जर तुम्ही देवाच्या वचनाला मानवी ज्ञान आणि सिद्धांतांच्या चौकटीत बसवण्याचा प्रयत्न केला, तर पूर्ण श्रद्धा ठेवणे कठीण होते. सृष्टिकर्ता देवाच्या वचनावर मनन करून सत्य आणि असत्य यांतील फरक ओळखणे सर्वात महत्त्वाचे आहे. देवाला संतोष देणारा परिपूर्ण विश्वास बाळगण्यासाठी तुम्ही अस्त्याशी निगडीत शारीरिक विचार आणि जगाच्या सदोष ज्ञानावर आधारित सर्व सिद्धांत मोडून काढले पाहिजेत. मत्तय 5:39-40 मध्ये येशू म्हणाला, परंतु मी तुम्हाला सांगतो, दुष्टाचा प्रतिकार करू नका, पण जो कोणी तुमच्या उजव्या गालावर थप्पड मारेल, त्याला दुसरा गालही दाखवा. जर कोणी तुमच्यावर खटला भरून तुमचा शर्ट घेऊ पाहतो, तर त्याला तुमचा कोटही घेऊ द्या. जोपर्यंत आपण शारीरिक विचार आणि सर्व ऐहिक सिद्धांत मोडून काढत नाही, तोपर्यंत देवाच्या या आज्ञेचे पालन होऊ शकत नाही. रोमकरांस पत्र 8:07 आपल्याला सांगते, कारण देहावर केंद्रित असलेले मन देवाचा द्वेष करते, कारण ते देवाच्या नियमाच्या अधीन होत नाही, कारण ते तसे करण्यास समर्थ नाही. 2 करिंथकरांस पत्र 10:05 असेही म्हणते, आम्ही देवाच्या ज्ञानाच्या विरुद्ध उभे केलेले युक्तिवाद आणि प्रत्येक उच्च विचार नष्ट करत आहोत, आणि आम्ही प्रत्येक विचाराला ख्रिस्ताच्या आज्ञापालनाच्या अधीन करत आहोत. देवाच्या वचनाचे पालन करण्यासाठी आपण शारीरिक विचार कसे मोडून काढू शकतो आणि ऐहिक सिद्धांत कसे दूर करू शकतो? समजा, मला हे आवडत नाही, मला याचा तिरस्कार वाटतो, मी अस्वस्थ आहे, किंवा हे खूप कठीण आहे असे विचार मनात येतात. त्यावेळी हे विचार प्रभूला संतोष देणारे आणि सत्याशी सुसंगत आहेत की असत्य, हे आपण तपासले पाहिजे. पापी विचार ओळखताच आपण ते थांबवले पाहिजेत. आपण जितके जास्त शारीरिक विचारांमध्ये गुंतून राहू, तितके ते वाढत जातात आणि जीवन अधिक कठीण बनवतात. यानंतर आपल्याला या शारीरिक, ईश्वरविरोधी विचारांचे मूळ कारण ओळखणे आवश्यक आहे. जर मला याचा तिरस्कार वाटतो किंवा मला ते आवडत नाही असे विचार मनात येत असतील, तर ते आपल्यातील द्वेषाचे लक्षण आहे. जर तुच्छतादर्शक शब्दांमुळे आपल्याला दुखावले जात असेल, तर ते आपल्या हृदयातील अहंकाराचे किंवा गर्विष्ठतेचे लक्षण आहे. आपल्या कृती आणि भावनांचे काळजीपूर्वक परीक्षण करून आपण वाईटाचे मूळ शोधून त्याला काढून टाकू शकतो. शारीरिक विचार आणि मानवी सिद्धांत दूर करण्यासाठी आपण देवाचे वचन आपल्या अंतःकरणात पोषण म्हणून काळजीपूर्वक ग्रहण केले पाहिजे आणि ते आचरणात आणले पाहिजे. आपल्याला अंतःकरणातून असत्याचा अंधार, द्वेष, क्रोध, मत्सर, निंदा,
गर्व दूर करून ते सत्याच्या प्रकाशाने प्रेम, समजूतदारपणा, क्षमा, सेवा, शांती भरण्याची गरज आहे. उदाहरणार्थ, जो व्यक्ती आपल्या भावाचा द्वेष करतो, तो हे वचन ऐकू शकतो, आपल्या शत्रूंवर प्रेम करा. केवळ हे वचन जाणून घेतल्याने द्वेष आपोआप नाहीसा होत नाही किंवा प्रेम निर्माण होत नाही. तसेच, केवळ माझ्या शत्रूवर प्रेम करण्यास मला सहाय्य कर, अशी प्रार्थना केल्यानेही बदल घडणार नाही. सर्वप्रथम, द्वेषाचे असत्य दूर करण्यासाठी तुम्ही पूर्णपणे पश्चात्ताप केला पाहिजे. त्यानंतर प्रभूच्या क्षमाशील प्रेमावर मनन करा आणि समोरच्या व्यक्तीवर प्रेम करण्यासाठी सतत प्रयत्न करा. यामध्ये प्रेम करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या कृतींचाही समावेश आहे, जसे की आधी हसणे किंवा त्यांना भेटवस्तू देणे. तुम्ही देवाची कृपा आणि सामर्थ्य प्राप्त करण्यासाठी प्रार्थना व उपवास करत राहिल्याने द्वेषाच्या गुणाची जागा हळूहळू प्रेम घेईल. अस्त्याचा त्याग करून आणि स्वतःला सत्याने भरून घेण्याच्या या पद्धतीचा अवलंब केल्याने अखेरीस तुमच्या मनात येणारे शारीरिक विचार थांबतील. जेव्हा आपण शारीरिक विचारांचा त्याग करतो आणि जे जग योग्य मानले जाते ते सिद्धांत मोडून काढतो, तेव्हा आपण आनंदाने देवाच्या वचनाचे पालन करू शकतो. सर्व सिद्धांत मोडून काढणे म्हणजे जगात शिकलेल्या आणि देवाच्या वचनाच्या विरुद्ध असलेल्या प्रत्येक गोष्टीला पूर्णपणे रद्द करणे होय. केवळ देवाचे वचनच सत्य आहे. जर आपण शारीरिक विचार आणि परस्परविरोधी सिद्धांत मोडून काढण्यासाठी कळकळीने प्रार्थना केली, तर सहाय्यक पवित्र आत्मा आपल्याला त्यावर मात करण्यास आणि ते टाकून देण्यास मदत करेल. आमच्या सर्व दर्शकांसाठी आज आम्ही दैहिक विचार आणि मानवी सिद्धांतांकडे पाहिले जे आम्हाला सर्वशक्तिमान देव निर्माणकर्त्यावर विश्वास ठेवण्यास अडथळा आणतात आणि आम्हाला त्याच्या वचनाचे पालन करण्यापासून प्रतिबंधित करतात. तुम्ही असत्य विचार आणि वाईट भावना सोडून द्या आणि पूर्ण आणि परिपूर्ण विश्वास प्राप्त करण्यासाठी सत्याचे पालन करा. मी प्रार्थना करतो की तुम्हाला तुमच्या सर्व इच्छांची उत्तरे मिळतील आणि एक धन्य जीवन जगावे ज्यामध्ये तुम्ही सर्व पैलूंमध्ये समृद्ध व्हाल. मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो, प्रिय स्वर्गीय पित्या. आम्ही देहाच्या विचारांमध्ये शिरलो, आमच्यातील देह, जो आम्हाला तुझ्या वचनावर पूर्णपणे विश्वास ठेवण्यापासून आणि त्याचे पालन करण्यापासून रोखतो, आणि त्यातून निर्माण होणारे दुष्ट विचार, हे देहाचे विचार किती व्यर्थ आणि नीच आहेत, हे ओळखायला आम्हाला मदत कर. आम्ही तुला विनंती करतो की हे देहाचे असत्य विचार दूर करण्यासाठी तू आम्हाला मदत कर. कळकळीच्या प्रार्थनेसह आणि केवळ आध्यात्मिक विचारांनी, म्हणजेच तुला संतोष देणाऱ्या सत्याच्या विचारांनीच मनन कर. आम्हाला असे धन्य ख्रिस्ती बनण्यास मदत कर, जे परिश्रमपूर्वक प्रार्थना करतात आणि आपले सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतात. मी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रार्थना करतो. आमेन.